मला आहे ना मेकअप करायला खूप आवडतं, पण माझ्याकडे ना खूप कमी प्रोडक्ट आहेत. तर मग मी मेकअप कसा करू? महागडे प्रोडक्ट वापरले तरच आपला मेकअप चांगला होतो का? स्वस्त प्रोडक्ट वापरून मेकअप कसं करायचं नाही माहिती आहे तर फ्रेंड्स हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी अद्या खूप स्वागत करते आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. फ्रेंड्स, आज मी स्पेशली गृहिणींसाठी खूप स्वस्त आणि कमी प्रोडक्ट वापरून मेकअप कसं करायचं ते दाखवणार आहे. फ्रेंड्स, उन्हाळ्याचे जरी दिवस चालू झाले असतील ना तरी लग्न सीझन ही जोरात चालू आहे. त्यामुळे प्रत्येक 2 दिवसानंतर कोणाची तरी पत्रिका येते आणि आपल्याला लग्नाला जायचं असतं. पण तुम्हाला खरं सांगू, जिथून लग्न सीझन चालू झालं ना तिथून मी अजून एकही लग्न अटेंड केलेलं नाही आहे. पण आज तो योग मला आलेला आहे. आज संध्याकाळी 6चा लग्न आहे. इथे मी तुमच्यासोबत 3 वाजलेत आणि बसली आहे. विचार केला, तशी पण मी ही व्हिडिओ बनवणारच होती, ठीक आहे. पण म्हटलं व्हिडिओ बनवते तर मस्त साडी घालू दे, तयार होऊ दे आणि संध्याकाळचा जो लग्न आहे तो पण अटेंड करू दे. तर संध्याकाळी मला लग्नाला जायचं आहे, पण त्याच्या आधी ही व्हिडिओ मला तुमच्यासोबत म्हणजे शूट करायची आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे, खूप लेडीजला असं वाटतं की यार माझ्याकडे खूप कमी प्रोडक्ट आहेत आणि माझ्याकडे खूप स्वस्त म्हणजे महागडे प्रोडक्ट अजिबात नाही आहेत, तर मग आपला मेकअप केला तर तो चांगला दिसेल का? तर असं अजिबात नाही आहे. मी आहे ना जेव्हा पण कोणती व्हिडिओ शूट बनवायचे असेल ना तर त्या व्हिडिओचा प्रॉपर अभ्यास करते, स्टडी करते. दुसरे जे मेकअप आर्टिस्ट असतात त्यांच्या व्हिडिओज बघते. तर कधी ना ते जे मोठे मेकअप आर्टिस्ट असतात ना ते कधी ना 100, 200, 500 रुपयाचा प्रोडक्ट वापरतात. म्हणजे म्हणायचं एवढंच आहे. कधी काय होतं माहिती आहे का, 1000 रुपयाचा जो प्रोडक्ट असतो ना तो एवढा चांगला रिझल्ट देत नाही, तेवढा 100 रुपयाचा जो प्रोडक्ट असतो ना तो देतो, ठीक आहे. त्यामुळे असा अजिबात विचार करायचा नाही आहे की माझ्याकडे कमी प्रोडक्ट आहेत, माझ्याकडे स्वस्त प्रोडक्ट आहे त्यामुळे माझा मेकअप चांगला होईल की नाही होईल असा विचार अजिबात नाही करायचा. कधी पण लक्षात असू द्या, मेकअप करणाऱ्यावर डिपेंड असतं की मेकअप तुमचा कसा होईल, ठीक आहे. त्यामुळे कमी प्रोडक्ट आणि स्वस्त प्रोडक्ट वापरून पण आपण सुंदर मेकअप करू शकतो. तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन त्यांना स्पेशली आपण थँक्यू म्हणतो. तर चला लगेचच आपण ही व्हिडिओ सुरू करूयात. फ्रेंड्स, कधीही लक्षात असू द्या, मेकअप करण्याआधी आपल्याला आपला चेहरा फेसवॉशने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. इथे मी क्लीन करूनच बसली आहे माझा चेहरा, ठीक आहे. आता आपल्याला स्किन केअर करायची आहे. तर सगळ्यात पहिले आपल्याला टोनर अप्लाय करायचं आहे, कारण टोनरने आपले जे पोर्स असतात ते मिनिमाइज होतात आणि त्यामुळे आपली स्किन हायड्रेट राहते, ठीक आहे. टोनरसाठी मी इथे डाबरचा हा रोज वॉटर घेतलेला आहे. ॲज अ टोनर तुम्ही हा वापरू शकता, ठीक आहे. आता फ्रेंड्स आपल्याला एक मॉइश्चरायझर चांगला वापरायचा आहे. मी इथं लॅक्मेचा हा पीच मॉइश्चरायझर घेतला आहे, ठीक आहे. फ्रेंड्स, आपण टोनर आणि मॉइश्चरायझर अप्लाय करून छान आपली स्किन जी आहे ती प्रेप करून घेतली आहे, ठीक आहे. स्किनला छान असं हायड्रेट केलं आहे. आता आपण सगळ्यात आधी प्रायमर लावणार आहोत. तुम्हाला खूप स्वस्त प्रोडक्ट सांगणार आहे, ठीक आहे. मी हा घेतलेला आहे इनसाईडचा प्रायमर आणि हा फक्त तुम्हाला 100 रुपयाला मिळेल. मी नायकावरून घेतला आहे त्यामुळे मला हा 90 रुपयाला मिळाला आहे. छान असा डिस्काउंट तुम्हाला मिळेल, ठीक आहे. तर मी तुम्हाला प्रत्येक प्रोडक्टची इथे प्राईससुद्धा मेन्शन करेल, ठीक आहे. फ्रेंड्स, मेकअपचा पहिला स्टेप तो म्हणजेच प्रायमर लावल्याने आपले जे पोर्स असतात ते बंद होतात, आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो. त्यासोबत आपला चेहरा जो असतो त्याचा बेस जो असतो तो स्मूथ होतो आणि आपला फाउंडेशन आणि कन्सिलर फ्लॉलेस दिसतो. फ्रेंड्स, प्रायमर आपण अप्लाय करून घेतला आहे. आता आपल्याला बेस मेकअप करायचा आहे. इथे मला तुम्हाला एक सांगायचं आहे, लक्षात असू द्या, उन्हाळ्याचे दिवस आहेत, प्रचंड गरम होतो. त्यामुळे तुमचा जो बेस आहे तो खूप लाईट आणि हलका ठेवा, ठीक आहे. त्यासाठी इथे मी आज काय वापरणार आहे, आज मी BB क्रीम वापरणार आहे. तुम्ही CC क्रीमसुद्धा वापरू शकता. या दोघांमधून काहीही वापरा. यांची जी कव्हरेज असते ती खूप लाईट आणि हलकी मिळेल तुम्हाला, ठीक आहे. BB क्रीम असते त्याची जी कव्हरेज असते ती लाईट असते. CC क्रीम असते त्याची जी कव्हरेज असते ती BB क्रीमपेक्षा थोडी हेवी असते, ठीक आहे, मीडियम, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला या दोघांमधून तुम्ही कोणताही वापरू शकता, ठीक आहे.
तुम्हाला BB क्रीम आणि CC क्रीममधील फरक कळत नसेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी BB क्रीम आणि CC क्रीममध्ये काय डिफरन्स आहेत ते तुम्हाला त्याच्यावर एक डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. कारण प्रत्येकाला माहिती नसतं की BB क्रीम वापरू की CC क्रीम वापरू. मला खूप सारे कमेंट येतात की आम्ही BB क्रीम वापरू की CC क्रीम वापरू. तर दोघांमध्ये काय फरक आहे यावर डिटेल व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. मी या टॉपिकवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. ठीक आहे. तर आता मी इथे BB क्रीम वापरणार आहे कारण गरम होतोय आणि मला खूप हलकी कव्हरेज पाहिजे. मला संध्याकाळी लग्नाला जायचं आहे, त्यामुळे आता माझा मेकअप उतरला नाही पाहिजे. त्यासाठी इथे मी BB क्रीम वापरते आणि यामध्ये माझा जो शेड आहे तो आहे नॅचरल. ठीक आहे. मी थोडासाच प्रोडक्ट घेते. आधी आपल्याला थोडा प्रोडक्ट घ्यायचा आहे, अप्लाय करायचा आहे. तुम्हाला वाटत असेल तुमचा बेस जास्तच हलका आणि लाईट झाला आहे तर थोडा तुम्ही वाढवू शकता बेस. पण तर इथे मी डॉट करून पूर्ण फेसला छान असं अप्लाय करते. BB क्रीम आणि मी जी CC क्रीम तुम्हाला दाखवली त्याची जी किंमत आहे ती 100 रुपयाच्या आतच तुम्हाला मिळेल. ठीक आहे. फ्रेंड्स, इथे मी ब्युटी ब्लेंडरने छान असं पूर्ण ब्लेंड करून घेते. BB क्रीम छानपैकी डॉट करून अप्लाय झाल्यानंतर आता ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने छान असं पूर्ण BB क्रीम मी ब्लेंड करते. त्याने मला फ्लॉलेस आणि स्मूथ फिनिशिंग मिळेल. तुम्ही फाउंडेशन पण वापरू शकता, पण उन्हाळ्याचे दिवस आहेत, आपल्याला खूप घाम येतो, त्यामुळे फाउंडेशन उतरण्याचे चान्सेस खूप असतात. त्यामुळे आपला जो बेस आहे तो लाईट ठेवायला पाहिजे. त्यामुळे मी इथे BB क्रीम वापरते. BB क्रीम आपण सुंदर असा अप्लाय करून घेतला आहे आणि तुम्ही बघू शकता खूप छान अशी हलकी कव्हरेज आहे. अजिबात हेवी वाटत नाही आहे बेस. ठीक आहे. आता तुम्ही बघू शकता मला थोडंसं पिगमेंटेशन आहे, म्हणजेच माझी अंडर आय एरिया थोडीशी डार्क सर्कल आहेत. माझी आयलिड्सवर थोडंसं पिगमेंटेशन आहे. कारण कसं आहे की मला लहान मुलगा आहे, त्यामुळे रात्री कधी अक्षरशः झोप पण होत नाही, त्यामुळे हे डार्क सर्कल वगैरे झाले आहेत. ठीक आहे. पण 2 वर्षाआधी नव्हते, पण या 2 वर्षामध्ये पूर्ण माझी डोळ्यांची वाट लागली. ठीक आहे. तर आता आपण थोडंसं हे कवर करूया. त्यासाठी इथे मी इनसाईडचं कन्सिलर घेतला आहे आणि हा नवीन लॉन्च कन्सिलर आहे. 112 रुपयाला फक्त मी घेतला आहे. ठीक आहे. डिस्काउंटमध्ये, ते पण नायकाला. तुम्ही जेव्हा पहिली ऑर्डर करताना तेव्हा तुम्हाला खूप छान असं डिस्काउंट मिळतं. मला 400 रुपयाचा डिस्काउंट मिळाला. ठीक आहे. त्यामुळे हे घेतलं आहे मी. वाव, खूप छान ॲप्लिकेटर आहे. ठीक आहे. तर आता आपण अप्लाय करू आणि कन्सिलर पण आपल्याला जास्त नाही अप्लाय करायचं. मी फक्त थोडंसं माझे जे डार्क सर्कल आहेत ना ते कवर झाले पाहिजेत तेवढंच लावणार आहे. आपण कन्सिलर जे आहे ते ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करू. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकता कन्सिलर मी थोडंसं अंडर आय एरियावर आणि आयलिडवर लावून घेतलं आहे. छान ब्युटी ब्लेंडरने आपण ते ब्लेंड करू. आणि फ्रेंड्स, मला हलकी कव्हरेज पाहिजे होती म्हणून मी थोडंसंच कन्सिलर लावलं आहे आणि छान ब्लेंड केलं आहे. फ्रेंड्स, कन्सिलर लावून छान असं मी ब्लेंड केलं आणि आता आपल्याला जो पूर्ण बेस आहे तो सेट करायचा आहे. त्यासाठी इथे मी ब्लू हेव्हनची ही ट्रान्सलुसंट पावडर घेतली आहे. ही पण तुम्हाला 100 रुपयापर्यंत मिळेल. ठीक आहे. सगळ्यात आधी आपल्याला जो कन्सिलर लावला आहे तो आपल्याला सेट करून घ्यायचा आहे, म्हणजे बेक करायचा आहे. त्याने क्रीज अजिबात येणार नाहीत. ठीक आहे. अशा प्रकारे आपला कन्सिलर आहे तो सेट करायचा आहे. त्यानंतर जी एक्सेस जी लूज पावडर आहे, ट्रान्सलुसंट पावडर, ती व्यवस्थित अशी काढून टाकायची आणि पूर्ण जिथे जिथे लावली नाही ना तिथे पण व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायची आहे. फ्रेंड्स, बेस मेकअप आपला सेट झाला आहे. छानपैकी अशी कव्हरेज पण मिळाली आहे आणि बेस आपला हलका देखील आहे. आता आपण ॲब्रो फिल करणार आहोत. तर ॲब्रो फिल करण्यासाठी इथे मी ब्लू हेव्हनची ही ॲब्रो पेन्सिल घेतली आहे. ही पण तुम्हाला आरामात 100 रुपयाच्या आतमध्ये मिळून जाते. मी आय थिंक 50 रुपयाची घेतली होती ॲमेझॉनवरून. ठीक आहे. फ्रेंड्स, ॲब्रो आपण छान अशा फिल केल्या आहेत. आता आपल्याला डोळ्यांचा मेकअप करायचा आहे. डोळ्यांच्या मेकअपसाठी मी तुम्हाला खूप अफोर्डेबल प्रोडक्ट दाखवणार आहे. त्यासाठी इथे मी यूज करणार आहे इनसाईडचा हा शो टाईम आयशॅडो पॅलेट आणि याच्यामध्ये जो शेड आहे तो आहे सनसेट. फ्रेंड्स, हा जो आयशॅडो आहे तो फक्त तुम्हाला 200 रुपयापर्यंत नायकावर मिळून जाईल. मी सर्व प्रोडक्टच्या ज्या लिंक्स आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करेल. तुम्ही इझिली त्या बाय करू शकता. ठीक आहे. फक्त 200 रुपयाचा प्रोडक्ट आहे. मी अशा प्रकारे हा पॅलेट
पॅलेट आहे, ठीक आहे. इथे लॉक सिस्टीम आहे. हे थोडंसं दिलं आहे ना, हे दाबायचं आहे आणि हा पॅलेट उघडतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा आयशॅडो पॅलेट मिळेल आणि याच्या पॅलेट पण खूप हेवी आहे. तुम्ही हा बाय करू शकता, ठीक आहे. तर आज मी थोडासा हलकासा आयशॅडो करणार आहे, कारण सिम्पल आयशॅडो कसं करायचं ते दाखवते, ठीक आहे. फ्रेंड्स, सगळ्यात आधी आपण ट्रान्झिशन कलर अप्लाय करणार आहोत. त्यासाठी मी इथे लाईट ऑरेंजिश कलर आहे, तो मी माझ्या क्रीजवर अप्लाय करून छान असं ब्लेंड करून घेते. त्यानंतर याच पॅलेटमधून मी थोडासा ब्राऊन कलर आहे, डार्क कलर आहे, तो आता आपल्याला आउटर व्हीवर अप्लाय करायचा आहे आणि हलक्या हाताने छान असं आउटर व्हीवर आणि क्रीजवर अप्लाय करून ब्लेंड करायचं आहे. त्यानंतर या पॅलेटमधून मी हा शिमर येल्लोइश कलर आहे, तो मी माझ्या इनर व्हीपासून मिडल आयलिडवर अप्लाय करते आणि छान असं फिंगरच्याच हेल्पनी ब्लेंड करून घेते. आता आपल्याला लायनर लावायचं आहे. लायनरसाठी इथे मी NYBचा लायनर घेतला आहे. त्याची छान अशी आपण विंग क्रिएट करू, ठीक आहे. अप्लाय करून झाल्यानंतर आता आपल्याला काजल अप्लाय करायचं आहे. त्यासाठी इथे मी SQचा हा बॅडेस्ट काजल घेतला आहे. आपल्याला मस्कारा अप्लाय करायचा आहे. त्यासाठी मी इथे हा NYBचा मस्कारा घेतला आहे. डोळ्यांचा मेकअप आपला कंप्लीट झाला आहे. आता तुम्ही बघू शकता माझा फेस आहे ना पूर्ण व्हाईट दिसतो. तर मी काय करणार आहे, थोडासा ब्लश अप्लाय करणार आहे. फेसची मी कॉन्टोरिंग नाही करणार, कारण मग त्याने माझा बेस खूप हेवी होईल आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत, खूप गरम होतो. तर थोडासा नॅचरल लुक देण्यासाठी मी फक्त ब्लश अप्लाय करते. त्याने माझा पूर्ण जो फेस आहे तो अजिबात व्हाईट दिसणार नाही, थोडंसं नॅचरल लुक येईल. त्यासाठी इथे मी हा स्ट्वेक विथकीचा ब्लश घेतला आहे, तो यूज करणार आहे, ठीक आहे. तुम्ही बघू शकता ब्लश आपण अप्लाय केला आहे आणि माझा जो फेस आहे तो खूप सुंदर आणि नॅचरल दिसतो, अजिबात फेस माझा व्हाईट दिसत नाही, ठीक आहे. आता इथे मी हायलायटर पण स्किप करणार आहे, कारण अगेन खूप गरम होतो, त्यामुळे बेस मला खूप हलका ठेवायचा आहे, ठीक आहे. आता मी इथे लिपस्टिक लावणार आहे. लिपस्टिकसाठी मी इथे NYBचा हा सुंदर ब्राऊन शेड घेतला आहे आणि हा पण खूप अफोर्डेबल आहे. तुम्हाला ही जी लिपस्टिक आहे ती 150 रुपयाला मिळेल. पर्पलवर सेल चालू आहे, ठीक आहे. त्यामुळे NYBचे जे प्रोडक्ट असतात त्यावर बाय 1 गेट 1ची ऑफर चालू आहे. तुम्ही प्लीज जा, चेक करा. तुम्हाला 300 रुपयाला 2 लिपस्टिक मिळतील, ठीक आहे. तर ही मी 150 रुपयाला म्हणजे बाय 1 गेट 1 होतं, तर 300 रुपयाला मी 2 घेतल्या होत्या. त्यातली ही एक आहे, ही मला 150 रुपयाला पडली आहे, ठीक आहे. हा आहे आपला आजचा मेकअप लुक. आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल आणि तुम्ही बघितलंच मी खूप स्वस्त आणि कमीत कमी प्रोडक्ट वापरून हा सुंदर असा मेकअप लुक क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे खूप कमी प्रोडक्ट असतील आणि स्वस्त प्रोडक्ट असतील, महागडे प्रोडक्ट नसतील, तरीसुद्धा तुम्ही इतका सुंदर मेकअप लुक क्रिएट करू शकता. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटले असेल. आवडले असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा मेकअप लुक कसा झालेला आहे. आता फ्रेंड्स, आपले जे नवीन सबस्क्रायबर आहेत त्यांची नावं घेऊन त्यांना आपण थँक्यू म्हणू, ठीक आहे. तर सगळ्यात पहिलं जे नाव आहे ते आहे प्रतीक्षा पाटील, कोमल दानगे, साक्षी, शीतल भिलारे, प्रतिभा वर्ले, कोमल पाटील, संगीता काकडे, यामिनी शिंदे, वर्षा जाधव, पूजा देसाई, सुषमा बिसेन, आर्या शिंदे, साक्षी भोसले, मनीषा पाटील, स्वाती खिलारे आणि शीतल रोहकळे, ठीक आहे. थँक्यू सो मच टू ऑल सबस्क्राईब माय चॅनल अँड ऑल्सो आय लव यू सो मच फ्रेंड्स. तर फ्रेंड्स, हे होते आपले नवीन सबस्क्रायबर आणि जर तुम्हाला पण वाटत असेल की मी तुमचं नाव माझ्या व्हिडिओमध्ये घ्यावं तर तुम्हाला काय करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्याचसोबत तुमचं जे नाव आहे ते मला कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवायचं आहे, कारण आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे नवीन सबस्क्रायबर असतात त्यांची नावं घेऊन त्यांना थँक्यू म्हणतो. तर फ्रेंड्स, ही होती आपली आजची व्हिडिओ. आय होप तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल.
असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुमचे अदर काय टॉपिक असतील ना तेही मला कमेंट करून नक्की सांगा. मी त्या टॉपिक्सवर नक्की व्हिडिओ घेऊन येईल. तर फ्रेंड्स आत्तासाठी एवढंच. आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. बाय बाय. लॉट्स ऑफ लव्ह अँड टेक केअर. बाय.